माऊली रामकृष्ण आणि माऊली ओम नमो भगवते ज्ञानेश्वर आहे. या ठिकाणी हरिपाठ बाल उद्यान नावाचं उद्यान आहे आपल्या दत्त मंदिर रोडला आळंदीला. म्हणजे आपण गुरुपौर्णिमा ज्या ठिकाणी गेलेली प्रणव मंगल कार्य तिथून बाजूलाच या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी फार नियोजन उत्तम केलं आहे. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी इथं सुंदर गेट बघा कसा केला आहे. माऊलींची ज्ञानेश्वरी दाखवलेली आहे, दोन बाजूला दोन. या ठिकाणी विणा दाखवले आहेत, माऊलींचा ठेला दाखवलेला आहे आणि माऊलींचे अभंगही लिहिलेले आहेत आपल्या त्या खांबावर. आणि उत्कृष्ट त्याची एंट्री फी जी ती 10 रुपये ठेवलेली आहे. याची सकाळचा वेळ असतो त्यांचा आणि परत संध्याकाळचा वेळ असतो या ठिकाणी एंट्रीचा. आणि सगळं सुंदर मिळून गेलं आहे. काही चांगली जबाबदारीचे बोर्ड लिहिलेले आहे. संकल्पना फार चांगली आहे. पैसे ठेवल्यामुळे लोक उगाच येऊन घाणबिण करणार नाहीत, योग्य प्रकारे ते येतील अशा पद्धतीने केलं. एकदम सुंदर हा या ठिकाणचा परिसर आहे आणि स्वच्छता ठेवलेली आहे. आनंद आपणही घेऊ शकतो. आदेश माऊली रामकृष्ण आदेश इथे मेहनत प्रॉपर घेतलेली आहे. वास्तू जरी छोटी वाटली तरी सुद्धा ती योग्य प्रकारे त्याचा आकार आणि त्याला दिलेला ऊर्जा दिली आहे. त्याप्रमाणे सिक्युरिटी कॅमेरे लावले, अंडर सिक्युरिटी गार्ड स्वतः बसवलेले आहेत. त्यामुळे ते आपल्याला मुलांना जर आणलं आहे आपण ते 2-3 तास मुलं खेळली तरी 10 रुपये वसूल आहेत. त्याच्यामध्ये मुलं आनंदाने खेळू शकतात. आपणही आपल्या आश्रम भक्त परिवारातली मुलं इथे आनंदाने याचा लाभ घेऊ शकतात. खूप सुंदर केलं आहे. सेफ्टी आहे, मुलं पडली तरी याच्यात काही भीती नाही, काही धोका नाही. त्या ठिकाणी एक्झरसाईजचं हे नियोजन केलेलं आहे आणि स्वच्छता व्यवस्थित ठेवली आहे. जरी छोटं दिसला परिसर तरीसुद्धा आटोपशीर व्यवस्थित सुंदर केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फी घेतलेली आहे 10 रुपये. ती गरजेची आहे, कारण का नाहीतर नको ते उद्योग करणारे लोक येऊन घाण करून त्याची वाट लावणार. सुंदर केलं आहे. आता सगळं झाड पण किती सुंदर आहे. एवढं आर्टिफिशियल इथे लेडीज आणि जेंट्स यांच्यासाठी स्वच्छतागृह पण केलेलं आहे. छोट्याशा गार्डनमध्ये पण आकर्षण केलं आहे. या ठिकाणी वॉशरूम पण स्वच्छ ठेवलं आहे. पण जर पैसे ठेवले नसते ना तर लोक नको ते लोकांवर त्यांनी वाट लावून टाकले, ते चुकून घाण करून टाकले असते. पण स्वच्छता हक्का धुवायला पण केलेलं आहे. सुंदर